प्रेक्षकांनो, आजचा व्हिडिओ तर तुम्ही बिलकुल स्किप करू नका. खूप छान दाखवलंय. छबी तर बिचारी आज मरता मरता वाचली आहे. भाल्या आणि युवराज एकमेकांशी बोलत असतात तेव्हा पिंकी हे मागून ऐकते. युवराज म्हणत असतो, भाल्या नाव काढू नकोस तुझ्या पिंकी वहिनीचं. भाल्या म्हणतो, दादा असं काय करताय? मला कळतंय तुम्ही हे सगळं रागात बोलताय. अहो आत्ता जर तुमच्या कारभारीन समोर आल्या ना तर तुम्ही कारभारीन करत त्यांच्या मागे जाल. दादा जरा शांत होता का? युवराज म्हणतो, मला शांत व्हायचं नाहीये. तू नाव काढू नकोस त्यांचं. आम्ही त्यांना कधीच माफ करणार नाहीये. आता हे सगळं पिंकी ऐकते आणि तिचा पुन्हा गैरसमज होतो की युवराजचं तिच्यावर प्रेमच नाहीये. प्रेक्षकांनो, पण इकडे मात्र छबी जीवाच्या आकांताने पळत असते. हा धनंजय तिचं तोंड दाबत असतो, कारण त्याला असं वाटत असतं तो तिला त्रास देतो हे छबी खाली जाऊन सगळ्यांना सांगणार आणि त्याला घरातून सगळे हाकलून देणार. धनंजय तिला म्हणत असतो, चल छबी गप्प बस, चल इथून. आणि तिला अक्षरशः फरफटत खोलीमध्ये नेतोय, तिला खोलीत कोंडून ठेवण्यासाठी. छबी तिचा जीव वाचवत असते. भाल्या म्हणतो, दादा अहो तुम्ही इतका रागराग करू नका. मला माहिती आहे तुमचं खूप प्रेम आहे पिंकी वहिनीवर. युवराज चिडतो आणि म्हणतो, काय चाललंय रे तुझं पिंकी वहिनी? तुला सांगितलं ना आम्ही, देव करो आणि त्या आमच्यासमोर कधीच नाही हो. आम्ही त्यांना कधीच माफ करणार नाही भाल्या. आता हा जो राग आहे ना प्रेक्षकांना, तो प्रेमयुक्त राग आहे युवराजचा. म्हणजे त्याचं प्रेम आहे पण त्याला चिडायचा अधिकार नाही आहे का? बिचारा किती सहन करतो पिंकीसाठी. आणि हे जरा अतिच झालं युवराजच्या बाबतीत. त्याला अचानक भास होतो की मागे पिंकी आहे आणि तो पिंकीला शोधायला जातो. कारभारीन इथेच आहेत कुठेतरी, तुम्ही कुठे आहात? भाल्या म्हणतो, दादा तुम्हाला भास झाला असेल. युवराज म्हणतो, नाही रे भाल्या, आम्हाला असं वाटलं की कारभारीन इथेच कुठेतरी आणि आम्हाला शोधताय. का छळताय कारभारीन? या ना समोर. बिचारा युवराज, काय अवस्था झाली आहे प्रेक्षकांनो. या बापूसाहेबांचं सगळं घर बिथरून गेलंय तरी त्यांना मात्र काही वाटत नाहीये. आता ही छबी तिच्या खोलीत जाते पण त्या धनंजयला पूर्ण जोर देऊन तिथे लोटून पुन्हा पळत असते. धनंजय पुन्हा तिच्या पाठी येतो आणि तिचं तोंड दाबायला लागतो. त्याला असं वाटतं आता छबी खाली जाऊन आरडाओरड करेल म्हणून तो आता छबीला तिथून जिन्यावरनच खाली लोटून द्यावं असा विचार करत असतो, म्हणजे छबीला संपवून टाकावं. आता इकडे हा डॉल्बी सुशीलाबाईंच्या मागे मागे करतोय. तो म्हणतो, आईसाहेब ऐका ना आमचं, अहो आमचं चुकलं बस. आता लगेच सुशीलाबाई म्हणतात, माझ्याशी बोलू नको डॉल्ब्या, तुला त्या पोरीची कड घ्यायची काहीच गरज नव्हती. डॉल्बी म्हणतो, आईसाहेब तुम्ही आम्हाला सांगा ना कामं, आम्ही सगळे कामं करू. सुशीलाबाई म्हणतात, जा मग छबीताईला घेऊन ये, अजून ती खाली आली नाहीये. आता धनंजय त्याचं क्रुएल इंटेन्शन पूर्ण करतोय. त्याला असं वाटतंय की छबी खाली जाऊन सगळ्यांना सांगेल, त्यापेक्षा हिला इथेच संपवून टाकू. म्हणून धनंजय छबीला वरून खाली लोटायचा प्रयत्न करत असतो आणि देवाच्या कृपेने तिथे पटकन डॉल्बी धावत जातो. डॉल्बी म्हणतो, काय करताय दाजी तुम्ही? आता धनंजय इतका बदमाश दाखवलाय प्रेक्षकांनो त्यांनी, तो लगेच स्वतःची कड घेण्यासाठी म्हणजे स्वतःला एक्सप्लेन करतोय. छबी म्हणत असते, हा माणूस वेडा आहे, चल डॉल्ब्या मला इथून घेऊन चल. डॉल्बी म्हणतो, हो छबीताई काय झालं? काय हो दाजी काय झालंय? लगेच धनंजय म्हणतो, अरे डॉल्बी तुला तिची मानसिक अवस्था माहिती आहे ना, ती वेड्यासारखं करत होती. मला वाटलं ती सगळ्यांसमोर जाईल म्हणून मी तिला फक्त मागे लोटत होतो, बस दुसरं काही नाही. अरे डॉल्बी म्हणतो, मग एवढी का घाबरली आहे छबीताई? काय केलं तुम्ही दाजी? खरं खरं सांगा. आता धनंजय म्हणतो, नाही रे बाबा, खरंच मी काही केलं नाहीये. ती त्या छोट्या बाहुल्याला घेऊन धावत होती, मी फक्त बाहुलं काढून घेतलं तिच्याकडनं. धनंजय घाबरतो फार ना प्रेक्षकांनो सगळ्यांना. धनंजयला हे मात्र पक्का माहिती आहे की एकमेकांचा खूप जीव आहे म्हणून या सगळ्यांचा एकमेकांवर. आता छबी म्हणत असते, चल डॉल्बी मला खाली घेऊन चल. डॉल्बी म्हणतो, हो छबी ताई थांब, मी नेतोय तुला. छबी म्हणते, तिकडून नको नेऊ, इकडून ने मला, तिकडून तो माणूस आहे ना. आता हा डॉल्बी जरा खुन्नसच देतो धनंजयला आणि जाताना सांगतो, तुम्हाला बोलवलंय दाजी खाली. धनंजय विचार करतो, बापरे वाचलो, बरं झालं युवराज नव्हता. पण आता ही पिंकी मात्र खूप रडायला लागते. तिला कळतंय की तिचा धनी तिच्यावर खूप तिरस्कार करतोय म्हणून. तर आता इकडे ही चित्र आहे ना प्रेक्षकांनो, ती पण बघा ना स्वतःच्या स्वार्थासाठी काय करते. तिचा पूजेचा मान हिसकोला म्हणून ती छबीला म्हणते, चला छबीताई आपण जरा बाजूला जाऊयात. छबीला ती बळजबरी बाजूला नेते सगळ्यांमधून ओढून आणि म्हणते, छबीताई अहो एवढी पालखी आली आहे गावदेवीची, तुम्ही तुमच्या बाळाला टिळा पण लावला नाही. छबी म्हणते, अगं मग तू इकडे का घेऊन आलीस? मला लावू दे ना बाळाला टिळा. ते चित्रा म्हणते, अहो पण तिकडे गर्दी आहे ना, बाळ रडायला लागेल, तुम्हीच इकडे टीका घेऊन या, मी तोपर्यंत बाळाला सांभाळते. चित्रा खूपच हे प्रेक्षकांनो बदमाश. तो धनंजय आणि चित्रा दोघं जण अवघड आहेत. असो, आता ही छबी त्या बाळाला चित्राकडे देते आणि म्हणते, मी आत्ता टिळा घेऊन येते माझ्या बाळासाठी. आणि असं म्हणून ती पालखीजवळ जाते. सुशीलाबाई विचारतात, काय करतेस छबे?
छबी म्हणते अगं आई माझ्या बाळाला टिळा लावते ना, मला वहिनीने सांगितलं. चित्र आता ते बाहुलं लपवून तिथे येते. छबी म्हणते माझं बाळ कुठे वहिनी? चित्र म्हणते मला नाही माहिती, माझ्याजवळ कुठे दिलं तुम्ही बाळ? आता या छबीच्या वेडेपणाचा कसे फायदा घेतात बघा ना हे सगळे. छबी म्हणते वहिनी माझं बाळ सांग कुठे, माझं बाळ कुठे गेलं? आता छबी बाळ करत चक्क बाहेर पळत जाते. चित्र हळूच तिच्या कानात सांगते बाळ बाहेर गेलं म्हणून ही छबी बाहेर पळत सुटली आहे. म्हणजे कोणालाच हे कळलं नाही हे नवल. असो, आता इकडे पिंकी रडत असते या देवयानीच्या गळ्यात पडून की माझे धनी मला खूप तिरस्कार करतात, मला इथून घेऊन चला डॉक्टर. त्या म्हणतात अगं तू डोळे पुस, काय झालंय मला सांगशील का नीट? आणि पिंकी झालेला प्रकार सांगतच असते. तेवढ्यात तिला छबी दिसते. छबी वेड्यासारखी बाजारात इकडे तिकडे पळत असते. माझं बाळ कुठे? एका बाईजवळचं बाळ सुद्धा ती हिसकवण्याचा प्रयत्न करत असते. माझं बाळ द्या मला. प्रेक्षकांनो, पिंकीला हे बघून खूपच म्हणजे तिच्या काळजात धस्स झालंय की ही काय अवस्था झाली आहे छबिताईंची. आता इकडे मात्र बापूसाहेब पूजा बिजा करण्यात मग्न आहे. स्वतःचा स्वार्थ सोडत नाही. गोड बोलून कोणापुढेही हे शरण जायला तयार असतात. आता तिथे तो सपकाळ आलाय. लगेच बापूसाहेब म्हणतात आले का तुम्ही? वा वा, या सपकाळ साहेब, या गरीबाच्या घरी तुमचे पावलं लागलेत. सपकाळ साहेब म्हणतात नाही, एवढं सगळं झाल्यावरही तुम्ही आम्हाला इथे बोलवाल अशी अपेक्षा नव्हती. बापूसाहेब लगेच म्हणतात काय सपकाळ साहेब, झालं गेलं विसरून जाऊ आपण. आम्ही गरीब माणसं हो, आम्ही थोडी तुमची बरोबरी करू शकतो, पण पूजेचा मान तुम्हाला नक्कीच देऊ शकतो ना, या तुम्ही. सुशीलाबाई पण म्हणतात हो अहो वहिनी साहेब, झालं गेलं सगळं विसरून जाऊयात आपण, या तुम्ही, पूजेचा मान घ्या. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी हे कोणापुढे हात जोडायला तयार होतात. आता सध्या सपकाळचा बोलबाला सुरू आहे, त्यामुळे हे सपकाळच्या पुढे पुढे करतायत. आता सपकाळ साहेब तिथे आतमध्ये आलेत पूजेसाठी, पूजा सुरू करणार. तेवढ्यात धनंजय म्हणतो छबी कुठेच नाहीये घरात, कुठे गेली छबी? आता लगेच हे चित्रा म्हणते अहो त्या आतमध्ये झोपलेल्या आहेत त्या. डॉल्बी म्हणतो मी बघून येतो छबिताईंना. चित्रा म्हणते नको नको, झोपू द्या त्यांना, आराम करत असतील, त्या खूप थकून गेल्या ना. बापूसाहेब म्हणतात बरं करू द्या छबिताईंना आराम, आपण पूजा चालू करूयात, चला पूजा सुरू करा. आता चित्रा मनात विचार करते माझ्याकडून पूजेचा मान हिसकवून घेतलात ना, आता बघा तुमच्या पोरीला कशी गावभर तमाशा करत फिरवते. काय वृत्ती असते नाही प्रेक्षकांनो माणसांची, खरंच अवघड आहे. आता छबी तेवढ्यात पिंकीला गाठते आणि म्हणते माझं बाळ बघितलं का तू? छोटंसं आहे, तू बघितलं का बाळ? पिंकी म्हणते हो हो छबिताई, काय झालं तुम्हाला? म्हणजे अजून ह्या दोघींनी एकमेकींना ओळखलं नाहीये. पिंकीचा ऑब्विसली चेहरा बदलला, त्यामुळे छबी एक अननोन मुलगी म्हणून तिच्याशी बोलतीये, पण पिंकीला तर माहिती आहे ना ती तिची छबिताई आहे. आता तेवढ्यात काही गावातल्या बायका छबीला शोधत तिथे येतात आणि म्हणतात अहो छबिताई चला, घरी बोलवतायत सगळे तुम्हाला. पिंकी म्हणते ह्या अशा काय करताय? तेव्हा त्या गावातल्या बायका सांगतात अहो त्या सरपंच बाईंनी तो मेडिकल कॅम्प भरवला ना, तिथे हिने जाऊन औषध घेतलं पहिल्यांदा आणि त्यात तर ही वाचली बिचारी, पण हिचं बाळ मात्र गमावून बसली. किडे पडो त्या सरपंच बाईंना. हे सगळं डॉक्टर देवयानींना अजिबात ऐकवलं जात नाही. त्या बायका म्हणत असतात स्वतःच्या नंदेला सुद्धा सोडलं नाही त्या बाईने. ती बाई म्हणावी का कोण म्हणावी, पण पिंकीला मात्र खूप धसका बसला या सगळ्यांचा की एवढं सगळं वाईट झालं, तिने विचारही नसेल केला. आता ह्या छबीला ओढून घेऊन जात असतात. पिंकी म्हणते मी नेते त्यांना, तुम्ही बाजूला व्हा. आता पिंकी अगदी लहान लेकरासारखी छबीला समजवते छबिताई तुमचं बाळ लहान आहे की नाही, मग ते बाळ घरीच असल, त्याला चालता कुठे येतं, आपण घरी जाऊया हां. आणि छबीला सुद्धा पिंकीचं बोलणं पटतं. ती म्हणते हो तू माझी नवीन मैत्रीण आहेस ना, तू घेऊन चलशील का मला घरी माझ्या बाळाकडे? आता ह्या बायका छबीला घेऊन जात असतात तेव्हा पिंकी देवयानींना म्हणते डॉक्टर मी हिला घेऊन जाते छबिताईंना घरी, सरकारवाड्यावर जाते. त्या म्हणतात अगं पण तू माघारी फिरणार होती, तुला तर जायचं नव्हतं ना तिकडे. आता ही पिंकी म्हणते नाही, मला छबिताईंची अवस्था बघवली जात नाहीये, मी छबिताईंना वाड्यावर सुखरूप पोहोचवून येते सरकार वाड्यावर आणि मग आपण इथे भेटूयात. देवयानी म्हणतात ठीक आहे हरकत नाहीये, माझं सुद्धा साताऱ्यामध्ये कामं आहेत, ते मी करून इथेच या जागेवर येते, तुम्हाला इथे भेट. आता पिंकी छबिताईला म्हणते चला छबिताई मी घेऊन जाते तुम्हाला, हां बाळाकडे नेते. छबी म्हणते तू माझी नवीन मैत्रीण आहेस ना, चल चल माझ्या घरी चल, माझ्या बाळाला बघ, माझं बाळ असं इतकू सके खूप गोड आहे. आता छबी गप्पा मारतीये तिच्याशी. आता पिंकी आणि छबी पोहोचल्यात सरकारवाड्यावर. पिंकी खूप वेळ सरकारवाडा बघत राहते आणि तिच्या काही आठवणी जाग्या होतात, पण आता छबी आतमध्ये जायला लागते पिंकीला सोडून. तेव्हा ती म्हणते अरे माझी मैत्रीण तर तिकडेच राहिली, तू चल ना माझ्यासोबत, चल आतमध्ये चल, माझं बाळ आतच असेल ना. ती पिंकीला कन्व्हिन्स करत असते आत येण्यासाठी. आता या बायका सहज चर्चा करतात. बिचारी छबी, तिला काय माहिती तिचं बाळ आतच काय या जगातच नाहीये. आता या बायकांना असं बोलायची गरज होती
होती का? हे नेमकं छबी ऐकते आणि पुन्हा रडायला लागते. तू खोटं बोललंस माझ्याशी, तू खोटं बोललीस आणि असं म्हणून पुन्हा त्या बाळाला शोधायला पळायला लागते. पिंकी त्या बायकांवर ओरडते, कशाला बोललात तुम्ही असं सगळं छबीताईंना? आता त्या पुन्हा गेल्या ना, पिंकीला खूप वाईट वाटत असतं छबीच्या परिस्थितीवर. त्या बायका म्हणत असतात, आम्हाला काय माहिती असं काही होईल. आता पिंकी पुन्हा छबीला जाऊन धरते आणि म्हणते, छबीताई असं पळू नका, अहो मी तुम्हाला खरं सांगतेय. छबी म्हणते, नाही नाही नाही, त्या बायका खरं बोलत होत्या, माझं बाळ या जगात नाहीये म्हणत होत्या, असं का बोलल्या त्या? कुठे गेलं माझं बाळ? छबी खूप रडायला लागते प्रेक्षकांनो. पिंकी तिची समजूत घालते, नाही मी तुमची मैत्रीण आहे की नाही, मी तुम्हाला खोटं बोलेल का? ती बाई खोटं बोलत होती तुमच्याशी छबीताई. बाळ आतमध्येच आहे, त्याला कुठे चालता येतं, छोटंसं आहे की नाही बाळ. पण छबी तिचा काही विश्वास बसेना, बाळ गेलंय, बाळ या जगात नाहीये हे वाक्य धरून छबी खूप रडत असते. पिंकीला छबीची अवस्था बघवत नाही आणि आता मात्र पिंकी ठरवते की मी छबीताईची अशी अवस्था करणाऱ्याला सोडणार नाही, त्याला मी नामोहरम करणार. पिंकी आता जिद्दीलाच पेटली आहे प्रेक्षकांनो, किती काही झालं तरी या सगळ्या लोकांना एक्सपोज करूनच राहील. पण पिंकी आता हे सगळं कसं सिद्ध करेल ना, हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. मला तर मालिकेमध्ये खूपच इंटरेस्ट यायला लागला आहे. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की सपकाळ आणि त्यांच्या मिसेस पूजा करत असतात, तेव्हा पिंकीची घरात एंट्री दाखवली आहे आणि अचानक युवराजला भास होतो की त्याची कारभारीन जवळपासच आहे आणि तो पिंकीजवळ येतो आणि म्हणतो, कारभारीन तुम्ही? आणि तो पिंकीचा हात धरणार तेवढ्यात तिथे गुलाल उधळला जातोय, पण पिंकीचा चेहरा त्याला दिसतच नाही. पण युवराजला कळलंय की पिंकी त्याच्या जवळपासच आहे. पिंकी आणि युवराजची भेट कशी होणार? पिंकीला तो ओळखेल का? पिंकी विश्वासात घेऊन युवराजला सगळं सांगेल का? असे खूप सारे प्रश्न आहेत. ह्या सगळ्या प्रश्नांची उकल शोधायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पिंकीचा विजय असो या मालिकेचा डेली रिव्ह्यू आपल्या चॅनलवर नक्की बघा. त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यू लाईक करायला विसरू नका. कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा. धन्यवाद.